नमस्कार मित्रांनो, ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण GCC TBC 40ची लाईव्ह डेमो एक्झाम बघत आहोत. एक्झाम आपण चालू केलेली आहेत. सर्वप्रथम ज्यावेळेस तुम्ही एक्झाम चालू करणार त्यावेळेस तुम्हाला एक ट्रायल पॅसेज दिला जाईल 3 मिनिटाचा. हा पॅसेज तुम्ही टाईप करा या टाईप करू नका किंवा कीबोर्ड चेक करा. तुम्हाला ह्या 3 मिनिटाच्या पॅसेजमध्ये कीबोर्ड चेक करायचा असतो का कीबोर्डचे सगळे बटन चालू आहे का, काही बटन बंद आहे का, किंवा हा पॅसेज तुम्हाला टाईप करायचा आहे. याच्यावरनं पण तुम्हाला नॉर्मली सगळे कीबोर्डचे बटन चालू बंद आहे हे कळून येतात. म्हणून ट्रायल डेमो पॅसेज आपल्याला दिलेला आहे. ह्या डेमो पॅसेजमध्ये कोणत्याही प्रकारचे मार्क्स नाही आहेत. पहिली ही गोष्ट जाणून घ्या. खूप विद्यार्थ्यांना असं वाटतं हा पॅसेज जर टाईप झाला नाही तर आपले मार्क कट होतील का, तर असं काही नाही. हा पॅसेज पूर्ण टाईप केला तरी ठीक आहे, नाही केला तरी याला कोणत्याही प्रकारचे मार्क्स नाही आहेत. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा पॅसेज ज्यावेळेस तुम्ही टाईप करतात त्यावेळेस तुमची हाताची पोझिशन वगैरे थोडीशी व्यवस्थित सेट करून घ्या, जेणेकरून पुढचा फायनल पॅसेज टाईप करण्यासाठी तुम्हाला जास्त त्रास होणार नाही. तर त्यासाठी आपल्याला हा डेमो पॅसेज दिलेला आहे टाईपसाठी, आणि हा 3 मिनिटाचा आहे. त्याच्या अगोदर तुम्ही ह्या सेक्शनला सबमिट करू शकत नाही. 3 मिनिटं तुम्हाला वाट बघावं लागेल किंवा तो पॅसेज पूर्ण टाईप करावा लागेल. त्यानंतर ऑटोमॅटिकली तुमचा दुसरा जो सेक्शन आहे तो ईमेल सेक्शन स्टार्ट होईल. आता GCC TBC 30च्या आणि 40च्या ईमेल सेक्शनमध्ये थोडासा फरक आहे. त्याच्यामध्ये फक्त टू आणि मेल ॲड्रेस आणि सब्जेक्ट असतं आणि कंटेंट असतात फक्त आपल्याला. आता याच्यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट आहे, CC आहे, BCC आहेत, हे सगळं जसं आहे तसंच टाईप करायचं. आणि जिथं तुम्हाला मेसेज बॉक्स आहे त्यामध्ये मेसेज टाईप करायचा. शक्यतो कोणती टाईप करायचं नाही, कारण एक मिस्टेक तुमची अर्धा मार्क कट करणार आहेत. आणि पूर्ण आपल्याला याच्यासाठी 5 मिनिटाचा वेळ आहे. वेळ खूप आहेत, त्याच्यामुळं स्लोली टाईप करा. आणि खाली तुम्हाला 2 अटॅच फाईल दिलेल्या आहेत. प्रॉपर अटॅच फाईल सिलेक्ट करा. फाईल व्यवस्थित काळजीपूर्वक चेक करा, तीच फाईल आहेत का ज्या बाजूला दिलेल्या आहेत त्या. आणि परत एकदा तुम्ही पाहिजे तर पूर्ण स्पेलिंग मिस्टेक चेक करू शकतात. आणि सर्वात शेवटी आपल्याला सेंड बटनावरती क्लिक करायचं आहे. पण लक्षात ठेवायचं, त्याच्यामध्ये तुम्हाला 5 मिनिटाचा जो वेळ आहे तो पूर्णच वापरावा लागणार आहे. याच्यामध्ये तुम्ही सबमिट करू शकत नाही, म्हणजे वेळेच्या अगोदर तुम्ही हा सेक्शन क्लोज करू शकत नाही. आणि याच्यानंतर डायरेक्टली तुमचा पॅसेज स्टार्ट होणार, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यामुळं 5 मिनिटं तुम्हाला इथं वेट करावं लागेल, जरी तुमचा अगोदर मेल टाईप करून झाला असला तरीही. 30चे जो एक्झाम ज्या विद्यार्थ्यांनी दिली होती तीच विद्यार्थिनींनी ही 40ची एक्झाम दिलेली आहे. हा त्या विद्यार्थ्यांनी डेमो एक्झाम सोडवलेली आहेत आणि त्याच्यावरती मी फक्त व्हॉइस ओव्हर करत आहे. त्याच्यामुळं काही ठिकाणी होऊ शकतं थोड्याफार चुका झाल्या असतील तिच्याकडनं. तर तुम्ही फक्त हा डेमो म्हणून तुमच्या समोर ठेवा. जास्तीत जास्त तिने बरोबर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ऑब्जेक्टिव्हमध्ये काही थोड्याफार चुका झालेल्या आहेत तिच्याकडनं. खूप विद्यार्थी असं एक ऑब्जेक्टिव्ह वाचत नाही. बघा, सेंड केलेलं आहे, त्याच्यानंतर मेल सक्सेसफुली असं लिहून आलेलं आहे. काही सेकंद बाकी आणि ऑटोमॅटिकली आपला पॅसेज चालू होणार आहे. रेडी पोझिशनमध्ये बसायचं आहे पॅसेजला. फक्त लक्षात ठेवायचं आहे, जसं तुमचं पॅसेज स्टार्ट होईल तर बघा पहिल्यांदा तुम्हाला टॅब दिलेला आहे. टॅब बटन दाबूनच तुम्हाला पॅसेजला सुरुवात करायची आहे. आता काल 30च्या एक्झाम्समध्ये खूप विद्यार्थ्यांनी असं केलेलं आहे, ह्या लाईन टू लाईन मॅच केलेलं आहे. जसं तर पहिली लाईन टाईप केलेली आहे आणि पहिली लाईनची लास्ट आहे विथ ए, तिथं विद्यार्थ्यांनी एंटर मारलं आणि जे नेक्स्ट टेक्स्ट आहे ते खालच्या लाईनला घेतलं. मित्रांनो, असं करू नका. तुम्हाला कंटिन्यू टाईप करायचं आहे. त्या लाईनचं एंड आणि ह्या लाईनचं एंड मॅच करायची गरज नाही. जोपर्यंत तुमचा पॅराग्राफ संपत नाही तोपर्यंत तुम्हाला एंटर मारायचं नाही. मग तिकडल्या लाईन्स आणि इकडल्या लाईन मॅच झाल्या नाही तरी चालेल. फक्त लक्षात ठेवायचं आहे, टाईप करताना चुका करायच्या नाहीत. शक्यतो तुम्ही टाईप करताना शब्द तोंडाने उच्चारत जा, म्हणजेच ज्यावेळेस तुम्ही शब्द तोंडाने उच्चारणार तर प्रॉपर तुम्हाला त्याचं स्पेलिंग पण येईल आणि तुम्हाला तो व्यवस्थित टाईप करता पण येईल आणि आउटसाईड विचार तुमच्या डोक्यामध्ये येणार नाहीत. काल एका विद्यार्थ्याने असंच मला मेसेज केला, सर मी प्रत्येक लाईन नंतर एंटर मारलेला आहे, त्याचा पूर्ण पॅसेज हा चुकीचा ग्राह्य धरला जाईल.
त्याच्यावर जोपर्यंत पॅराग्राफ संपत नाही तोपर्यंत एंटर मारायचं नाही. आता ह्या पॅसेजमध्ये काय आहे, चान्स हा वर्ड आहे आणि क्वेश्चन मार्क आहे, त्या ठिकाणीच तुम्हाला एंटर मारायचं आहे. परत दुसरा पॅराग्राफ चालू करताना तुम्हाला टॅब बटन दाबायचं आहे. खूप विद्यार्थी डायरेक्टली जसं पॅसेज चालू होतं तसं टाईप करायला सुरुवात करतात, टॅब बटन दाबत नाही. डोक्यामध्ये ही गोष्ट पूर्ण ठेवायची आहे का पॅसेज चालू करायच्या अगोदर टॅब बटन दाबून आपल्याला चालू करायचं आहे. प्रत्येक पॅराग्राफ नंतर टॅब बटन दाबायचं आहे. जिथं कॅपिटल आहे तिथं कॅपिटल टाईप करायचं आहे, जिथं स्मॉल आहे तिथं स्मॉल टाईप करायचं आहे. एखादा शब्द तुम्ही करेक्ट टाईप केला पण जर स्मॉल आणि कॅपिटल जर बघितलं नाही तर तो चुकीमध्ये ग्राह्य धरला जाईल. पॅसेजमध्ये एक चुकासाठी 1 मार्क कट होणार आहे. ह्या गोष्टीची पूर्ण काळजी घ्या. 7 मिनिटासाठी तुम्हाला हा पॅसेज आहे. आता काही विद्यार्थ्यांच्या काही लाईन्स राहतात. काही विद्यार्थी बोलतात सर आमच्या 2 लाईन्स राहिल्या, 3 लाईन्स राहिल्या. आपण याच्यावरती एक व्हिडिओ टाकलेला आहे. पण मित्रांनो, लाईन्स राहिल्या म्हणजे तुम्ही पास होणं असं नाही आहेत. मी त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आणि आत्ता पण सांगतो. तुम्ही टाईप केलेल्या पॅसेजमध्ये एकही चूक न करता जर खाली काही 2 किंवा 3 लाईन्स राहिल्या तरच पास होणं शक्य आहे. अदरवाईज तुम्ही वरती खूप चुका करतात, खाली तुमच्या 2-3 लाईन्स राहतात, तर शक्य नाही पास होणं. कारण एक मिस्टेक 1 मार्क कट करणारे आणि मॅक्झिमम तुम्ही 24 मिस्टेक करू शकतात. कारण 40 पैकी तुम्हाला 16 मार्क पास होण्यासाठी गरजेचं आहेत. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. नाहीतर खूप मुलं विद्यार्थी बोलतात आमच्या 3 लाईन राहिल्या म्हणजे आम्ही पास होणार. असं नाही. फक्त वरती ज्यावेळेस तुम्ही टाईप करणार पॅसेज त्यावेळेस कोणत्याही प्रकारची मिस्टेक करू नका. खाली स्क्रोल असतो कधी-कधी, तर स्क्रोल खाली करा आणि पूर्ण पॅसेज टाईप करा. बघूया त्या विद्यार्थ्यांचं पूर्ण पॅसेज टाईप होतोय का? शेवटचे 45 मिनिट्स सेकंड्स बाकी आहेत. 40 सेकंड्स. आणि जर वेळ उरला तर तुम्ही त्याच्यातल्या मिस्टेक चेक करू शकता. खूप विद्यार्थी विचारतात बॅकस्पेस अलाउड आहे का? हो, बॅकस्पेस अलाउड आहे. परत परत सांगतो बॅकस्पेस तुम्ही वापरू शकता. बॅकस्पेस वापरून तुम्ही चूक दुरुस्त करू शकता. त्यासाठी कोणतेही मार्क्स कट होणार नाही. बघा आपला सेक्शन कंप्लीट झालेला आहे पॅसेजचा. आता आपण स्टेटमेंट स्टार्ट करतो. परत लक्षात ठेवा GCC TBC 30 किंवा 40चं जे स्टेटमेंट आहे ते B3 पासूनच स्टार्ट होणार आहे आणि पहिली जी हेडलाईन आहे ती कॅपिटल असते, ती कॅपिटल्स करायची आहे. B3ची जी पोझिशन आहे ती कधीच चेंज करायची नाही. चुकून तुमच्याकडून चेंज झाली, एखादा कॉलम चेंज झाला, पोझिशन चेंज झाली तर पूर्ण स्टेटमेंट तुमचं चुकीमध्ये ग्राह्य धरलं जाईल. कारण तिची प्लेस म्हणजे जागा चेंज होते. आणि लक्षात ठेवायचं स्टेटमेंट असेल किंवा लेटर असेल पहिल्यांदा पूर्ण टाईप करून घ्यायचं. खूप विद्यार्थी काय करतात त्यांना असं वाटतं का प्रेझेंटेशन केल्यानंतरच मार्क मिळतात आणि मुलं फास्टमध्ये स्टेटमेंट किंवा लेटर टाईप करतात आणि त्याच्यात चुका भरपूर करतात आणि जास्त चुका झाल्यामुळे ते मार्क्स तिथे कट होतात आणि पुढं प्रेझेंटेशन करूनही मार्क मिळत नाही. तर सर्वप्रथम आपल्या डोक्यात एकच गोष्ट ठेवायची आहे की आपल्याला टायपिंग करून घ्यायचं आहे विदाऊट मिस्टेक. एकही मिस्टेक न होता टाईप करणं खूप महत्त्वाचं आहे. आता ह्या विद्यार्थ्याकडनं कॉमाच्या ऐवजी डॉट झालेला आहे. नाही तिथे पण डॉट आहे. ओके. म्हणजे ह्या गोष्टी लक्षात ठेवा. सगळीकडे कॉमा असेलच असं नाही बघा. तिकडे 520 तिकडं डॉट दिलेला आहे. त्याच्यामुळे आपल्या डोक्यात एकच असतं का कॉमा कॉमा, पण काही ठिकाणी तो डॉट जर असेल तर तुम्हाला डॉट वापरणं गरजेचं आहे कॉमाच्या ऐवजी. कधी कधी 40चं लेटरमध्ये अशी फसवेगिरी करू शकतात. होईलच असं नाही, पण टाकू शकतात. त्यामुळे पूर्ण काळजीपूर्वक टाईप करणं गरजेचं आहे. प्रत्येक एक ना एक फिगर्स एक फिगर तुम्ही बोट ठेवून सुद्धा टाईप केलं तर खूप चांगलं आहे. कारण तुम्ही एकही मिस्टेक न करता जरी टाईप केलं तरी तुम्हाला अर्धे मार्क मिळणार आहे. 15 मार्काला स्टेटमेंट आहे. 7.5 मार्क मिळेल तुम्हाला फक्त आणि फक्त टायपिंगला विदाऊट प्रेझेंटेशन. तर पहिल्या डोक्यातनं काढून टाका की फक्त प्रेझेंटेशन केलं तरच मार्क मिळतात. तुम्ही फक्त टाईप जरी केलं तरी तुम्हाला मार्क मिळणारे अर्धे आणि त्याच्यापेक्षा कमी मार्क्स तुम्हाला हे पासिंगला लागतात. आणि आपली चूक तिथेच होते की आपण टाईप करताना अजिबात स्पेलिंगकडे बघत नाही. एकदम फास्ट टायपिंग स्किलच्या लेवलला टायपिंग करायला सुरुवात करतो आणि मिस्टेक करतो. आता आपण ती विद्यार्थिनी प्रेझेंटेशन करते स्टेटमेंटचं. बी किंवा सीला तुम्ही पाहिजे तशी विड्थ सेट करू शकतात. त्याला कोणत्या प्रकारचं बंधन नाही आहे.
पण पुढचे जे 4 कॉलम्स आहे EFGH ह्या चारही यांना सेम विड्थ पाहिजे. तुम्ही हाताने विड्थ करू शकता किंवा डायरेक्ट तशी पण विड्थ टाकू शकतात. आणि वरची जी हेडलाईन आहे तिला मर्ज अँड सेंटर करून बोल्ड अंडरलाईन करायचं आहे. सेकंडला पण तुम्हाला मर्ज अँड सेंटर करायचं आहे. कधी कधी माऊसचा जर प्रॉब्लेम असेल तर कीबोर्डने सिलेक्ट करा. मर्ज सेंटर आणि राईट करायचं तुम्हाला. अलाइनमेंट फिगर इन 00. पूर्ण टेबलला ऑल बॉर्डर्स नाही आहेत. सिरियल नंबर मर्ज करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पुढचे जे कॉलम्स आहे C आणि D त्याला मर्ज करायचं आहे. आणि वरची जी हेडलाईन आहे तिला बोल्ड आणि सेंटर अलाइनमेंट करायची, व्हर्टिकल हॉरिझॉन्टल. आणि याला ऑल बॉर्डर करून घ्यायचे. पण खालच्या ज्याला फक्त आउटर बॉर्डर येईल, मधी बॉर्डर्स नाही आहेत. लक्षात ठेवा. खूप विद्यार्थी डायरेक्ट ऑल बॉर्डर करून टाकतात. आणि प्रत्येक कॉलमला फक्त आउटसाइड बॉर्डर घ्यायची तुम्हाला. किंवा राईट साईड लेफ्ट साईडचे असे बॉर्डर्स पण तुम्ही वापरू शकतात. आणि परत एकदा सगळं चेक करून घ्यायचं आहे. तुम्ही जे टाईप केलेलं आहे ते फिगर्स वगैरे बरोबर आहे का. आणि खाली आन्सर काढायचे. आपल्याला 4 क्वेश्चन दिलेले असतात GCCTBCच्या 40च्या स्टेटमेंटमध्ये. हे 4ही क्वेश्चन त्या प्लेसला करायचे असतात. पहिला आहे तुम्हाला ॲव्हरेज, दुसरा आहे सम, तिसरा आहे मिनिमम आणि तिसरा आहे मॅक्झिमम आणि चौथा आहे मिनिमम. बघा कधी कधी उलटे सुलटे दिले असतात. E15 वेगळा जो 3 नंबरला दिलेला आहे, F15 हा 1 नंबरला दिलेला आहे. त्याच्यामुळे बघून घ्या. खूप विद्यार्थी ते वाचत नाही, डायरेक्ट सिरीजमध्ये सोडवायला सुरुवात करतात आणि पुढं समजतं का त्याची जी प्लेस आहे ती वेगळी आहे. पहिला F15 दिल्यानंतर G15 दिल्यानंतर E15 दिल्यानंतर H15 दिला, म्हणजे सिरीजमध्ये दिला नाही. EFGH असं नाही दिलेलं आहे. त्याच्यामुळं तुम्हाला त्या प्लेसला तिथे फंक्शन यूज करायचं आहे. तर ही गोष्टीची काळजी घ्या. एक्झामच्या वेळेस थोडासा प्रेशर असतो आणि विद्यार्थी ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाही आणि त्यांना असं वाटतं का हो ओके मी तर सगळे आन्सर काढलेले आहेत किंवा आन्सर सोडवलेले, तरी मग माझं चूक का आलं किंवा चूक का येतं किंवा माझे मार्क का कट झाले. तर ह्या गोष्टीची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. खूप काळजीपूर्वक स्टेटमेंट टाईप करताना तुम्हाला हे करायचं आहे. आणि सगळ्यात लास्टला तुम्हाला सगळ्या रोची हाईट वाढवायची आहे. हिची रोची हाईट इथं वाढत नाही. एक्सेलचा काहीतरी इश्यू वाटतं त्यांच्या. तर अशा प्रकारे पूर्ण स्टेटमेंट टाईप करून घ्यायची आहे. स्टेटमेंटमध्ये कोणत्याही प्रकारची चुकी नको आहे. प्रेझेंटेशन नाही केलं तरी चालू शकतं, पण चुकीचं प्रेझेंटेशन करू नका किंवा चुकीचं टाईप करू नका, जेणेकरून तुमचा अर्धा मार्क त्याच्यामध्ये कट होईल. आणि जर जास्त चुका झाल्या तर तुमचे सगळेचे सगळे मार्क कट होऊन जातील. म्हणून लक्षात ठेवा, कमी टाईप केलं तरी चालेल,
पण चुकीचं टाईप करू नका. तर पूर्ण स्टेटमेंट पहिल्यांदा टाईप करून घ्यायची विदाऊट मिस्टेक आणि नंतर जमेल तेवढंच फक्त प्रेझेंटेशन करा. चुकीचं प्रेझेंटेशन करू नका. चुकीचं प्रेझेंटेशन तुमचा मार्क कट करणार. आणि याला 20 मिनिटाचा कालावधी आहे. त्या विद्यार्थ्यांनी 10 मिनिटातच पूर्ण स्टेटमेंट टाईप करून झालेला आहे. आणि हा तुम्ही वेळेच्या अगोदर सबमिट करू शकतात. पण हा जो वेळ आहे हा कॅरी फॉरवर्ड होणार नाही, म्हणजे उरलेला वेळ लेटरसाठी जाणार नाही. ठीक आहे, आता आपण बघूया लेटर कसं टाईप करायचं आहे. 40चं लेटर बिझनेस लेटरच आलेलं आहे तिला. फक्त लक्षात ठेवा, लेटर टाईप करताना कोणतीही मिस्टेक करू नका. जिथं कॅपिटल तिथं कॅपिटल, जिथं स्मॉल आहे तिथं स्मॉल. प्रत्येक गोष्ट चेक करा, कुठे कॉमा वापरलाय, कुठे सेमी कॉमा वापरलेला आहे, कुठं स्पेस दिलेली आहे किंवा विदाऊट स्पेस आहे, त्या गोष्टीची पूर्ण काळजी घ्या. परत सांगतो, लेटर आणि स्टेटमेंटसाठी तुम्ही टायपिंग स्किल वापरू नका. फास्ट टायपिंग करू नका. स्लोली टाईप करा. खूप वेळ आहेत, अर्धा तासाचा वेळ आहे ह्या लेटरसाठी. प्रत्येक शब्द न शब्द तुम्ही व्यवस्थित चेक करून टाईप करा. आणि मेलिंग हे ज्यावेळेस तुम्ही टाईप करता त्यावेळेसच करून घ्या. खूप विद्यार्थी सांगता का नाही मेलिंग आम्ही नंतर करायला सांगितलेलं आम्हाला. ठीक आहे, जर तुम्हाला नंतर करायचं असेल नंतर करा, पण शक्यतो तुम्ही स्टार्टिंगलाच मेल मर्ज करून घेतला तर खूप चांगलं आहे. पहिल्यांदा करणं गरजेचं आहे का लास्टला करणं गरजेचं आहे हा मुद्दा महत्त्वाचा नाही आहे. तुम्ही कधीही करू शकता. फक्त लेटर सबमिट करायच्या अगोदर मेल मर्ज तुमच्या लेटरमध्ये असणं आवश्यक आहे. हाच फक्त महत्त्वाचा मुद्दा आहे. खूप विद्यार्थ्यांनी कमेंट करून सांगितलं होतं की सर मेल मर्ज ते नंतर करायचं असतं. नंतर करायचं असतं किंवा अगोदर करायचं असतं हा महत्त्वाचा मुद्दा नाही आहे. फक्त मेल मर्ज तुमच्या लेटरमध्ये असणं आवश्यक आहे, लेटर सबमिट करायच्या अगोदर. आणि ही 4 क्वेश्चन आपल्याला दिलेले इंट्रोडक्शन ते महत्त्वाचे. का तुमचं ॲड्रेसचा स्टाईल कोणती आहे, ब्लॉक स्टाईल आहे का इंडेंट स्टाईल आहे. पॅरेग्राफची स्टाईल कोणती आहे, ब्लॉक स्टाईल आहे की इंडेंट स्टाईल आहे. आणि जी पॅरेग्राफची स्टाईल असते ती सब्जेक्ट आणि रेफरन्सला असते, ही गोष्ट लक्षात ठेवा. 2 वेगवेगळ्या स्टाईल येऊ शकतात. ॲड्रेससाठी वेगळी येऊ शकते आणि पॅरेग्राफसाठी वेगळी येऊ शकते. तर पॅरेग्राफची जी स्टाईल असेल तीच आपल्याला सब्जेक्ट आणि रेफरन्ससाठी वापरायची. ब्लॉक स्टाईल असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा टॅब द्यावा लागणार नाही. पण इंडियन स्टाईल असेल तर सब्जेक्ट आणि रेफरन्सला एक टॅब येणार आहेत. बाकीच्या जेवढ्या पॅरेग्राफ असेल त्याला एक एक टॅब येणार आहे. आता सध्या इथं तुम्हाला ब्लॉक स्टाईल दिलेले आहेत. विदाऊट मिस्टेक पूर्ण लेटर टाईप करून घ्यायचं आहे. एक्झामला ज्यावेळेस तुम्ही जाता तिथे तर पूर्ण माइंड व्यवस्थित सेट करून जा. आउटसाइड विचार ठेवू नका. पूर्ण कॉन्सन्ट्रेशननी तुम्ही एक्झाम्स द्या, टाईप करा. एक मिस्टेक तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, जी तुमची एक अर्धा मार्क कट करते. त्याच्यामुळे मिस्टेक करू नका टाईप करताना. पूर्ण लेटर पहिल्यांदा टाईप करून घ्यायचं आहे. खूप विद्यार्थी एक एक सेंटेन्स टाईप करतात, प्रेझेंटेशन करायला सुरुवात करतात. एक एक सेंटेन्स टाईप करतात, प्रेझेंटेशन करायला सुरुवात करतात. तर असं करू नका. पूर्ण लेटर टाईप करून घ्या आणि मग प्रेझेंटेशन करा. ते बी तुम्हाला जमलं तर प्रेझेंटेशन करा, नाहीतर परत एकदा लेटर चेक करा. विदाऊट जिथं स्पेस नाही तिथं स्पेस देऊ नका, जिथे एंटर नाही तिथे एंटर देऊ नका. जर तिथं चुकीचं असेल तिथं एंटर नसेल तर तुम्ही एंटर देऊ नका. तिथं तुम्हाला डाव्या बाजूला जे दिसतं तेच तुम्हाला उजव्या बाजूला करायचं आहे. जिथं डॅश असेल तिथंच तुम्हाला एंटर दाबायचं आहे. स्वतःहून आपण एंटर दाबू नका. स्वतःहून कुठेही स्पेस देऊ नका. वाक्य संपलं तर 2 स्पेस देत नाही. कुठेही असं नाही आहे की वाक्य संपल्यानंतर 2 स्पेस द्यायच्यात. खूप विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये हे पण विचारलं होतं, जर वाक्य संपलं तर 2 स्पेस द्यायच्यात का? तर गरज नाही. तर वाक्य संपल्यावरती कुठेही आपल्याला 2 स्पेस द्यायची गरज नाही. सिंगल स्पेसलाच तुम्हाला टाईप करायचं जे काय आहे ते.
आणि लक्षात ठेवायचं कॅपिटल आणि स्मॉल हे खूप महत्त्वाचं आहे. ग्रामर महत्त्वाचं आहे. फुल स्टॉप, कॉमा जिथे जिथे असेल तिथे देणं गरजेचं आहे, नाही तर तो पूर्ण शब्द हा चुकीमध्ये ग्राह्य धरला जातो. 30 मिनिटाच्या लेटरमध्ये 20 मिनिटामध्ये तिने 10 मिनिटातच ते पूर्ण लेटर टाईप करून झालेलं आहे. आता जर विद्यार्थ्यांना टायपिंग कमी असेल स्पीड, त्याला 20 मिनिटं लागले तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण 30 मिनिटासाठी तुम्हाला आहेत. बघा, पहिली हेडलाईन बोल्ड करून घ्यायची, अंडरलाईन करून घ्यायची आणि तिन्ही लाईन्स तुम्हाला अलाइनमेंट ह्या सेंटर करायची. त्यानंतर वेबसाईट नंतर तुम्हाला एक एंटर दाबून बॉटम बॉर्डर घ्यायची आहे. रेफरन्स आणि डेटमध्ये विदाउट स्पेस तुम्हाला 4 टॅब द्यायचे आहेत. तुम्ही चेक करून घ्या 4 टॅब आहे का नाही. रेफरन्स आणि डेटला कुठे बोल्ड करायचं नाही आहे तुम्हाला. फक्त वरची जी वेबसाईट आणि ईमेल असेल आणि अजून काही असेल तर तिथं तुम्हाला बोल्ड करायचं आहे. बाकी खाली डेट आणि रेफरन्सला बोल्ड करायचं नाही आहे आणि त्याला अलाइनमेंट सेंटर करायची नाही आहे. तीच अलाइनमेंट असणार आहे जी लेफ्ट असणार आहे. त्यानंतर सब्जेक्टला बोल्ड करायचं आहे आणि पुढलं कंटेंटला अंडरलाईन करायचं आहे. रेफरन्स पण बोल्ड करायचं आहे, अंडरलाईन करायचं आहे. ब्लॉक स्टाईल असेल पॅरेग्राफची तर तुम्हाला टॅब बटन दाबायची गरज नाही. अलाइनमेंट जी आहे ती लेफ्टच असणार आहे. फक्त तुम्हाला प्रत्येक पॅरेग्राफ हा जस्टिफाय करावा लागणार आहे आणि प्रत्येक पॅरेग्राफमध्ये एक एंटर येणार आहे, हे लक्षात ठेवा. प्रत्येक पॅरेग्राफ नंतर एक एंटर येणार आहे. जेवढे पॅरेग्राफ्स आहे तिथं सगळ्यामध्ये एक एक एंटर येणार आहे आणि प्रत्येक पॅरेग्राफला जस्टिफाय करणं गरजेचं आहे. त्यानंतर युअर फेथफुली आणि याच्यामध्ये तुम्हाला 2 एंटर दाबायचे आहेत. लेटरचा 40चा आपण एक वेगळा व्हिडिओ टाकलेला आहे चॅनलवरती, आपण तोही बघू शकतात. आता खालचं जे युअर फेथफुली वगैरे त्या ठिकाणी आपल्याला 3.5 करायचं नाही, कारण इथं दिलेलं नाही तसं. 3.5 करा. जर 3.5 दिलं असेल तर ते 3.5 आणि सेंटर अलाइनमेंट करणं गरजेचं आहे, पण ह्या लेटरमध्ये त्याची गरज नाही. स्पेलिंग मिस्टेक परत चेक करून घ्या. आणि लेटर नंतर तुम्हाला येणारे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स. एकदा परत लेटर टाईप केल्यानंतर काय मिस्टेक असेल तर तुम्ही परत त्याला करेक्ट करू शकतात. त्याच्यामुळं टाईप केल्यानंतर तुम्ही परत चेक करा. आणि पूर्ण चेक झाल्यानंतर सबमिट करा. तोपर्यंत सबमिट करू नका. वेळेचा पुरेपूर उपयोग करा. घाई करून चालणार नाही. वेळेच्या अगोदर तुम्ही एक्झाम कंप्लीट केली तर नुकसान तुमचंच होईल. पूर्ण वेळ वापरा एक्झामसाठी. तुम्हाला टायपिंग स्किल फक्त एकाच गोष्टीमध्ये दाखवायची आहे, ते म्हणजे टायपिंग पॅसेजमध्ये. बाकीच्या ठिकाणी तुम्ही स्लोली टाईप केलं तरी चालेल, फक्त मिस्टेक करू नका. मी आत्तापर्यंत GCC आणि TBCचे जेवढे व्हिडिओ बनवले त्याच्यामध्ये एकच गोष्ट सांगतो, टायपिंग करताना मिस्टेक करू नका, कारण एक मिस्टेक तुमच्यासाठी अर्धा मार्क किंवा 1 मार्क
हे डिडक्ट करतात आणि खूप विद्यार्थ्याचं जे प्रमाण आहे ते मिस्टेक होतात, त्याच्यामुळेच विद्यार्थी नापास होतात. आणि काल एका विद्यार्थ्याने अशीच कमेंट केलेली होती का मिस्टेक कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे? मिस्टेक कमी करण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही टायपिंग करता त्यावेळेस तुमचं पूर्णतः कॉन्सन्ट्रेशन हे समोरच असलं पाहिजे. तुमच्या डोक्यामध्ये आउटसाइड विचार आले नाही पाहिजे आणि प्रत्येक शब्द तुम्ही उच्चारून टाइप केला पाहिजे. त्यामुळे तुमच्या डोक्यामध्ये दुसरे विचार येणार नाही आणि प्रत्येक शब्दाचं स्पेलिंग वगैरे तोंडाने पुटपुटून तुम्ही टाइप केलं तर खूपच चांगलं राहील. जरी तुम्हाला कोणी वेडं बोललं तरी चालेल, पण मनाच्या मनात बोला, त्याला उच्चारा आणि मग टाइप करा. त्याच्यामुळे थोड्या-थोड्या गोष्टी काळजीपूर्वक करा किंवा तुम्ही अशी सवय लावून घ्या, की जेणेकरून माझ्याकडून मिस्टेक होणार नाही. खूप विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये वेगवेगळेच विचार चालू असतात. ऑलरेडी डोक्यामध्ये खूप भरलेलंच असतं आणि त्याच्यामध्ये जे एक्झामच्या वेळेस त्यांच्या डोक्यात वेगळे विचार असतात, त्याच्यावर तिथलं त्यांचं लक्ष केंद्रित होत नाही आणि मग ते कॉन्सन्ट्रेशन करू शकत नाही. आता आपलं चालू झालेलं आहे ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्हमध्ये थोड्या ह्या विद्यार्थ्यांचे ऑब्जेक्टिव्ह चुकलेले आहेत. ऑब्जेक्टिव्ह थोडे हार्ड येतात. अजूनपर्यंत सांगतो 40चे ऑब्जेक्टिव्ह एकदा वाचून घ्या. तुम्हाला क्लासमधून बुक्स मिळालेला असेल किंवा तुम्हाला PDF मिळाले असेल. आपणही चॅनलवरती काही 40चे व्हिडिओ टाकलेले आहेत. एकदा ते बघून घ्या. आता काही विद्यार्थी कमेंट करतात का सर इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्हचे PDF आम्हाला पाठवा. मित्रांनो काय असतं ही एक्झाम्समध्ये ना जे सॉफ्टवेअर बनवलं याच्यामध्ये क्वेश्चन बँक असते. 500 क्वेश्चन, 600 क्वेश्चन, 800 क्वेश्चन असे टाकलेले असतात. याच्यामध्ये कोणतेही क्वेश्चन 25 क्वेश्चन त्या विद्यार्थ्याला येतात. त्याच्यामुळे असं असं कधीच सांगू शकत नाही की ही जे 50 क्वेश्चन किंवा ही जे 100 क्वेश्चन आणि याच्यातलेच तुम्हाला क्वेश्चन येईल. एकूण टोटल 800 ते 1000 क्वेश्चनची बँक आहे पूर्ण ऑब्जेक्टिव्हची आणि याच्यातनं फक्त 25 क्वेश्चन आपल्याला येणार आहेत. ह्या गोष्टीला आणि प्रत्येकाचे क्वेश्चन हे वेगवेगळे असतात ऑब्जेक्टिव्हमध्ये. त्याच्यामुळे असं होऊ शकत नाही तर तुम्हाला ठराविक क्वेश्चन दिले जातील आणि सांगू का मी हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. खूप विद्यार्थी तेच बोलतात. WhatsAppला मेसेज करतात किंवा कमेंट करतात चॅनलवरती, तर सर महत्त्वाचे क्वेश्चन द्या. तर असं शक्य नाही आहे. तुम्ही समजून घ्या, ही एक क्वेश्चन बँक आहे. 500, 600, 800 असे वेगवेगळे आणि त्याच्यातले ते सिलेक्टेड क्वेश्चन बँक दर एक्झामला त्याच्यामध्ये सॉफ्टवेअरमध्ये इन्क्लूड करतात. का बाबा हे 300 क्वेश्चन टाकले किंवा हे 500 क्वेश्चन टाकले. त्यांचे जे काय क्रायटेरिया असेल आणि त्याच्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला फक्त 25-25 क्वेश्चन येतात. सगळ्यांना सारखेच क्वेश्चन असतात असं नाही, सगळ्यांना वेगवेगळे क्वेश्चन येतात. फक्त एवढंच आहे का तुम्ही ही जर 500, 300, 400 क्वेश्चन जर वाचले, थोडंसं वाचताना कॉन्सन्ट्रेशन केलं तर होऊ शकतं तुम्हाला ते ऑब्जेक्टिव्ह सोपे जातील. किंवा जे कम्प्युटर जे वापरतात, ज्यांना कम्प्युटर रोज हाताळता येतं, तर त्यांना हे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन अवघड जाणार नाही. कारण खूप गोष्टी अशा आहे, की ज्या प्रॅक्टिकलमध्ये तुम्ही जे करतात तेच तुम्हाला थिअरीमध्ये दिलेलं आहे. जसं तर टूलबार नियर फाइल मेनू इज कॉल्ड ॲज काय? ॲक्सेस बार, क्विक ॲक्सेस बार, टूलबार का स्टेटस बार काय गोष्ट आहेत? फाइल मेनूच्या जवळचं कोणतं आहे? अशा प्रकारे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन येणार आहेत. 40ला थोडे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन हे अवघड असतात. त्याच्यामुळे ते एकदा बघून घ्या. खूप विद्यार्थी असं होतं का पॅसेजमध्ये पास होतात, ईमेल लेटर सेक्शनमध्ये पण पास होतात, पण ऑब्जेक्टिव्हला फेल होतात. फक्त आता एवढंच आहे का ह्या इव्हेंटपासून ऑब्जेक्टिव्ह फक्त तुम्हाला 10 मार्क पासिंगला पाहिजे 25 पैकी. ती एक गोष्ट चांगली केलेली आहे. पूर्वी 50 मार्काला ऑब्जेक्टिव्ह असायचे आणि 25 मार्क पासिंगला लागायचे. आता फक्त 25 मार्काचंच ऑब्जेक्टिव्ह ठेवलं आणि 10च मार्क पासिंगला लागेल. त्याच्यामुळे मिनिमम 10 मार्क मिळवण्यासाठी तर ऑब्जेक्टिव्ह वाचा. ऑब्जेक्टिव्ह थोडं लक्ष द्या. वेळ काढा तुमच्या टायपिंगच्या आणि लेटर स्टेटमेंटच्या प्रॅक्टिसमधून आणि ऑब्जेक्टिव्हकडे लक्ष केंद्रित करा थोडंफार. जिथे-जिथे तुम्हाला PDF मिळेल, विलास चतुर सर टेलिग्राम नावाचा आपला चॅनल आहे. त्याच्यावरती मी 40ची ऑब्जेक्टिव्हच्या क्वेश्चनची PDF टाकलेली आहे. ती आपण जाऊन जरूर बघा किंवा दुसरं कुठून तुम्हाला जिथून अवेलेबल होईल, तिथून तुम्ही अवेलेबल करा. काही बुक्स अवेलेबल आहे. क्लासेसमध्ये बुक्स मिळतात ऑब्जेक्टिव्हचे. ते वाचा तुम्ही. जिथे तुम्हाला शक्य होईल चांगल्या कंटेंट तुम्हाला मिळेल, ते तुम्ही घ्या.
आणि वाचा मेन म्हणजे, कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही. कमीत कमी 10 मार्क तरी तुम्हाला मिळणं गरजेचं आहे. तेवढं तरी तुम्ही ऑब्जेक्टिव्हमध्ये करा. त्याच्यामुळे हेच ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला येतील असं नाही. ऑब्जेक्टिव्ह वेगळे येऊ शकतील, काही होऊ शकते याच्यातले येतील. कारण शक्यतो जे डेमो सॉफ्टवेअर्स बनवलेले मार्केटमध्ये, यांनी पण ऑब्जेक्टिव्ह घरून बनवलेले नाही. जे प्रिव्हियस एक्झाम्सला आलेले ऑब्जेक्टिव्ह आहेत तेच त्यांनी घेतलेले आहे आणि तेच या सॉफ्टवेअरमध्ये टाकलेले. त्याच्यामुळे हे ऑब्जेक्टिव्ह जे आहे असेच येतील असं नाही, किंवा याच्या वेगळे येतील असं नाही. होऊ शकते याच्यातले काही ऑब्जेक्टिव्ह येऊ शकतील. ऑब्जेक्टिव्ह हे पूर्णतः तुमची जी बँक आहे 300-400 क्वेश्चनची ती वाचणं आवश्यक आहे. त्याच्यातनंच ऑब्जेक्टिव्ह येणार आहे. त्याच्या ऑब्जेक्टिव्ह फक्त 5-50 वाचून काहीच उपयोग नाही. तुम्हाला ॲटलिस्ट मिनिमम 300 ते 400 ऑब्जेक्टिव्ह वाचणार, तुम्ही लक्षात ठेवणार, त्याच्यानंतर तुम्हाला चांगल्या प्रकारे ऑब्जेक्टिव्हचे मार्क्स मिळू शकतात. मित्रांनो बघा, रिझल्ट आपल्या समोर आहेत. ऑब्जेक्टिव्हमध्ये त्या विद्यार्थ्यांना 25 पैकी 15 मार्क्स मिळाले. म्हणजे 10 ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन चुकलेले आहेत तिचे. ईमेलमध्ये पूर्ण 5चे 5 मार्क मिळाले. ईमेल्समध्ये पूर्ण 5चे 5 मार्क मिळालेले आहेत. लेटरमध्ये 12.5 म्हणजे 2.5 मार्क कट झाले असतील. 2.5 मार्क कट झाले असतील. स्टेटमेंटमध्ये 10.5 मार्क्स मिळालेले. आता जर खाली बघितलं असेल सेक्शन 1 25 पैकी 15 मार्क्स, सेक्शन 2 म्हणजे ईमेल, स्टेटमेंट, लेटर 35 पैकी 14 मार्क्स पाहिजे होते, 28 मार्क्स मिळालेले आहेत. आणि तिसरं जे आहे जे 40चा पॅसेज, त्याच्यामध्ये तिला 16 मार्क्स मिळाले, 16 पाहिजे होते आणि तिला त्याच्यात 29 मार्क मिळाले. म्हणजे तिच्या किती चुका झाल्या? 11 चुका झालेल्या आहेत. तर 29 मार्क होऊ शकतं. बघा, टायपिंग करताना मिस्टेक होऊ शकते, त्याच्यामुळे मिस्टेक टाळा. तिचा पूर्ण पॅसेज टाईप झाला होता, पण तिने त्याच्यामध्ये काहीतरी मिस्टेक केलं असेल टायपिंगमध्ये, त्याच्यामुळं पण होऊ शकतं. पास झालेले डेमो पॅसेजमध्ये असंच एक्झाम तुम्हाला येणार आहेत 40ची. त्याच्यामुळे काळजीपूर्वक एक्झाम द्या. तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ लक. आणि पेपर खूप चांगला आणि सोपा जावं तुम्हाला. सगळ्या टिप्स आणि तुम्हाला त्याच्या उपयोगी यावं. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ लाईक करण्यासाठी कोणतेही तुम्हाला पैसे द्यायची गरज पडत नाही मित्रांनो. एक लाईक करू शकता तुम्ही. आणि परत आपण असेच नवीन नवीन व्हिडिओ बघणारच आहोत. आपल्या चॅनलवरती येणारच आहेत. काही दिवसामध्ये मी लाईव्ह येणार आहेत एक्झाम झाल्यावरती, परत तुमचे काही प्रश्न घेऊन. अजूनही तुम्हाला काही डाऊट्स असेल, तुमची एक्झाम कशी गेली, काय गेली, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. त्या सगळ्यावरती परत एक व्हिडिओ किंवा लाईव्ह सेक्शन आपण घेणार आहोत. आणि परत आपण एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटणार. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.